नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिंगल ट्रान्झॅक्शनमधला रिसेप्टर प्रोटीन हा पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये एक्स्ट्रा सेल्युलर कंपोनंट आणि सिंगल ट्रान्झॅक्शन म्हणजे काय असतं ते आपण डिस्कस केलं. तर या व्हिडिओमध्ये आपण रिसेप्टर प्रोटीन म्हणजे काय आहे सिंगल ट्रान्झॅक्शनमधलं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. तर चला तर माझं व्हिडिओ सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण याचं इंट्रोडक्शन पाहत. सिग्नल ट्रान्झॅक्शन इज अ प्रोसेस बाय विच सेल रिसीव्ह अँड रिस्पॉन्ड टू सिग्नल फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. तर मेनली सिंगल ट्रान्झॅक्शनमध्ये काय केलं जातं, जी काही सेल असते ती एखादा सिग्नल वगैरे असेल ते रिसीव्ह करते, तर रिस्पॉन्ड करते फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटसोबत रिस्पॉन्ड करण्याचं आणि जो काही सिग्नल असेल तर रिसीव्ह करण्याचं काम सिग्नल ट्रान्झॅक्शन प्रोसेस ही करते. तर रिसेप्टर प्रोटीन आर इसेन्शियल फॉर सिग्नल ट्रान्झॅक्शन as they are the molecule that bind to the signal molecule and initiate the signaling cascade. तर रिसेप्टर प्रोटीन हे काय आहे, सिग्नल ट्रान्झॅक्शनमधलं एक इनिशियल पार्ट आपल्याला म्हणता येईल. ते काय करतं, तो एक मॉलिक्यूल असतो, तो बाइंड होतो एका सिग्नल मॉलिक्यूलला आणि सिग्नल मॉलिक्यूलला बाइंड झाल्यानंतर सिग्नलिंग कॅस्केडला इनिशिएट करण्यासाठी कामात येतो. दे आर मेनी डिफरंट टाईप्स ऑफ रिसेप्टर प्रोटीन बट दे ऑल शेअर सम कॉमन फीचर. तर मेनली बरेच टाईपचे रिसेप्टर प्रोटीन आपल्याला पाहायला मिळतात, पण त्यांचं जे फीचर वगैरे असतं ते सगळ्यांचं सेम असतं. तर आता आपण त्याचे जे काही टाईप्स वगैरे आहेत ते आता आपण डिस्कस करूयात. तर त्याच्या टाईप्समध्ये पहिला जो टाईप्स असतो तो रिसेप्टर प्रोटीन आर टिपिकली ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन. तर मेनली याच्यामध्ये काय होतं, दिस मीन्स दॅट दे हॅव वन ऑर मोर रिजन दॅट एक्सटेंड थ्रू द सेल मेम्ब्रेन. तर त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, एखाद्या प्रोटीन वगैरे असेल तर त्याला वेगवेगळ्या साईट असतात बाइंडिंगच्या. त्याच्यामध्ये वन ऑर मोर रिजन आपल्याला पाहायला मिळतात सेल मेमरीला. द एक्स्ट्रा सेल्युलर रिजन रिसेप्टर बाइंड टू द सिग्नल मॉलिक्यूल. आणि याच्यातला जो एक्स्ट्रा सेल्युलर जो रिजन असतो तो बाइंड होतो सिग्नल मॉलिक्यूलला आणि इंट्रासेल्युलर रिजनमधला जो काही पार्ट असतो तो काय करतो, त्या सिग्नलला जो सिग्नल असेल तर ट्रान्समिट करतो सेलच्या इंटरवलपर्यंत. तर मेनली याच्यामध्ये दोन रिजन आपल्याला पाहायला मिळतात, एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रासेल्युलर. तर एक्स्ट्रा सेल्युलरमध्ये काय होतं, जो काही सिग्नल मॉलिक्यूल असतो, जो काही सिग्नल मॉलिक्यूल रिसेप्टरला बाइंड होतो एक्स्ट्रा सेल्युलर रिजनच्या, आणि नंतर इंट्रासेल्युलर रिजन काय करतो, जो काही सिग्नल असेल त्याला ट्रान्समिट करतो. तर रिसेप्टर प्रोटीन कॅन बी क्लासिफाईड इन टू द सर्वल डिफरंट फॅमिली. द मोस्ट कॉमन फॅमिली ऑफ रिसेप्टर प्रोटीन इन्क्लूड. तर मेनली जे रिसेप्टर प्रोटीन आहे ते वेगवेगळ्या डिफरंट फॅमिलीमध्ये क्लासिफाईड झालेलं आहे. त्याच्यामधली काही आपण जे काही फॅमिली आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात GPCR म्हणजे जीन प्रोटीन कपल रिसेप्टर. तर जीन प्रोटीन कपल रिसेप्टर आर ॲक्टिवेटेड बाय बाइंडिंग टू अ लिगॅन्ड विच कॉज देम टू द चेंज द शेप. तर मेनली जो काही GPCR असतो तो काय करतो, जो काही ॲक्टिवेट करतो म्हणजे एखाद्या लिगॅन्डला बाइंड झाल्यानंतर त्याला ॲक्टिवेट करतो आणि त्याच्यानंतर जे काही शेप असेल त्याचा शेप वगैरे असेल तो चेंज करून आणण्याचं काम GPCR करतो. दिस चेंज इन अ शेप ॲक्टिवेटेड ॲज अ जी प्रोटीन विच देन ॲक्टिवेट द डाऊनस्ट्रीम सिग्नलिंग पाथवे. आणि नंतर जो काही शेप असतो तो नंतर ॲक्टिवेट करतो जीन प्रोटीनला आणि जीन प्रोटीन हा ॲक्टिवेट झाल्यानंतर डाऊनस्ट्रीम सिग्नलिंग पाथवे हा रन होतो. तर आता आपण त्याचं दुसरी जी काही फॅमिली आहे ती पाहूयात. त्याच्यामध्ये एन्झाईमलिक रिसेप्टर, न्यूक्लिअर रिसेप्टर हे दोन अजून फॅमिली पडतात, ते आपण डिस्कस करूयात. एन्झाईमलिक रिसेप्टरमध्ये काय होतं, ELR आर ॲक्टिवेट बाय बाइंडिंग अ लिगॅन्ड विच कॉज देम कॅटलायझर रिॲक्शन. तर मेनली मागच्या जीन प्रोटीन कपल रिॲक्शनमध्ये काय होत होतं, त्याच्यामध्ये आपण पाहिलं त्याचा शेप चेंज होत होता. शेप चेंज झाल्यानंतर जीन प्रोटीन हा ॲक्टिवेट होतो आणि नंतर डाऊनस्ट्रीम सिग्नलिंग प्रोसेस पाथवे हा चालू होतो. तर मग एन्झाईम लिंक रिसेप्टरमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये बाइंडिंग झाल्यानंतर लिगॅन्डच्या जो ELR असतो तो बाइंड झाल्यानंतर लिगॅन्डसोबत त्याच्यानंतर तो काय कॉज करतो, तिथं कॅटलाइज रिॲक्शन कॉज करतो आणि द रिॲक्शन प्रोड्युसर्स सेकंड मॅसेंजर. आणि कॅटलाइज रिॲक्शन प्रोड्यूस झाल्यानंतर तो जो काही ELR असतो एन्झाईम लिंक रिसेप्टर नंतर एक सेकंड मॅसेंजर तिथे प्रोड्यूस करतो आणि नंतर मग जे काही डाऊनस्ट्रीम सिग्नलिंग पाथवे आहे तो ॲक्टिवेट व्हायला मदत होते. आता तिसरं आहे न्यूक्लिअर रिसेप्टर. न्यूक्लिअर रिसेप्टर ॲक्टिवेटेड बाय बाइंडिंग टू अ लिगॅन्ड विच कॉज देम टू चेंज इन द शेप. तर मेनली जो काही न्यूक्लिअर रिसेप्टर असतो तो बाइंड झाल्यानंतर लिगॅन्डसोबत तो काय करतो, याच्यामध्ये सुद्धा चेंज आपल्याला शेपचं जे काही चेंज असते ते आपल्याला पाहायला मिळतं. द चेंज इन द शेप अलाउ टू
टू एंटर द न्यूक्लियस अँड बाइंड टू द DNA. आणि शेप चेंज झाल्यानंतर तो NRला अलाव करतो, जेणेकरून जो काही त्याचं बाइंडिंग झालेलं जे लोकेशन असतं तिथून जे काही सिग्नल असेल मग तो न्यूक्लियसमध्ये जातो, इंटर करतो आणि इंटर केल्यानंतर DNA सोबत बाइंड होतो आणि विच देन ॲक्टिवेट द जीन एक्सप्रेशन. आणि न्यूक्लिअर रिसेप्टरने ज्यावेळेस लिगँडसोबत बाइंड झाल्यानंतर तो त्याचा शेप चेंज होतो आणि शेप चेंज झाल्यानंतर तो न्यूक्लियसमध्ये एंटर होऊन DNAला बाइंड होतो आणि नंतर मग जीन एक्सप्रेशन हे ॲक्टिवेट होतं. तर हे काही त्याच्या फॅमिली आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये जीन कपल प्रोटीन रिॲक्शन, एन्झाईम लिंक रिसेप्टर आणि न्यूक्लिअर रिसेप्टर हे 3 फॅमिली आपल्याला त्याच्यामध्ये मेनली पाहायला मिळतात. रिसेप्टर प्रोटीन कॅन बी ॲक्टिवेटेड बाय व्हरायटी ऑफ अ डिफरंट सिग्नल मॉलिक्यूल. दिस सिग्नल मॉलिक्यूल कॅन बी हॉर्मोन्स, न्यूरोट्रान्समीटर, ग्रोथ फॅक्टर अँड अदर मॉलिक्यूल. तर मेनली जे काही रिसेप्टर प्रोटीन असतात ते डिफरंट सिग्नल मॉलिक्यूल ॲक्टिवेट थ्रूसुद्धा होतात. त्यात मेनली जे काही हॉर्मोन वगैरे असतील किंवा न्यूरोट्रान्समीटर असेल किंवा ग्रोथ फॅक्टर असतील किंवा अदर मॉलिक्यूल असेल, त्याच्याने सुद्धा ते जे काही रिसेप्टर प्रोटीन आहे ते ॲक्टिवेट होतं आणि सिग्नलिंग पाथवे हा पुढे जाऊन रन होतो. तर आता आपण ओव्हरऑल त्याची थोडीफार इन्फॉर्मेशन पाहूयात. वन्स a receptor protein is activated, it initiates the signaling cascade that leads to the cellular response. आणि जेव्हा रिसेप्टर प्रोटीन हा ॲक्टिवेट होतो त्याच्यानंतर सिग्नलिंग पाथवे हा चालू होतो आणि त्याच्यानंतर ते लीड्स द सेल्युलर रिस्पॉन्स आणि नंतर मग सेल्युलर रिस्पॉन्स हा जनरेट होतो. द सिग्नलिंग कॅस्केड कॅन व्हेरी कॉम्प्लेक्स अँड इट कॅन बी इन्व्हॉल्व मेनी डिफरंट प्रोटीन. आणि सिग्नलिंग कॅस्केडमध्ये जे काही त्याचं कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळतं, जी काही पाथवे आहे तो, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे डिफरंट प्रोटीन आपल्याला इन्व्हॉल्व आणि ते त्यांचा वर्क ते परफॉर्म करतात. द अल्टिमेट आउटकम ऑफ द सिग्नलिंग कॅस्केड इज अ चेंज इन द सेल बिहेवियर सच ॲज अ सेल ग्रोथ, सेल डिव्हिजन ऑर सेल डेथ. तर मेनली याच्यामधून जो काही आउटकम आपल्याला पाहायला मिळतो सिग्नलिंग कॅस्केडमध्ये, त्याच्यामध्ये जी काही सेलची बिहेवियर असते ती चेंज झालेली आपल्याला पाहायला मिळते. तसंच जी काही सेलची ग्रोथ वगैरे असेल किंवा सेल डिव्हिजन असेल किंवा सेलची जी काही डेथ वगैरे असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात आपल्याला फरक आपल्याला जाणून येतो. इन अ समरी, रिसेप्टर प्रोटीन आर इसेन्शियल फॉर अ सिग्नल ट्रान्सडक्शन. दे आर द मॉलिक्यूल दॅट आर बाइंड टू द सिग्नल मॉलिक्यूल अँड इनिशिएट दी सिग्नलिंग कॅस्केड. याच्यामध्ये तेच दिलेलं आहे, जो काही रिसेप्टर प्रोटीन असतो तो सिग्नल ट्रान्सडक्शनला इनिशिएट करतो आणि नंतर सिग्नलिंग पाथवे हा रन करतो. वेगवेगळे जे काही रिसेप्टर प्रोटीन असतात ते कॉमन फीचर दाखवतात काही वेळेस, आणि जे काही वेगळ्या ॲक्टिवेट करणं म्हणजे डिफरंट जे काही सिग्नल मॉलिक्यूल असतात त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी जे काही कॉम्प्लेक्स सिग्नलिंग पाथवे आहे किंवा कॅस्केड आहे त्याला रन करण्यासाठी आणि नंतर मग सेल्युलर रिस्पॉन्स जनरेट करण्यासाठी मेनली रिसेप्टर प्रोटीनचा उपयोग केला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण रिसेप्टर प्रोटीनचे काय टाईप्स पडतात आणि त्याच्यामध्ये जे त्याचं फंक्शन वगैरे कसं आहे ते डिस्कस केलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.